नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर डिस्कस करणार आहोत. पण जिथे विषय गंभीर तिथे आपला भारत देश नेहमीच खंबीर असतो. आजचा जो विषय आहे सध्या यूएस अमेरिका जे आपल्या भारतावर कंटिन्यू टेरिफ लावत आहे, त्या विषयावर डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं टेरिफ जो आहे म्हणजे काय? टेरिफचे प्रकार किती आहेत? सध्या यूएस अमेरिका आपल्या भारतावर टेरिफ का लावत आहे? तिसरं महत्त्वाचं भारत कोणकोणत्या गोष्टी अमेरिकेला एक्सपोर्ट करतो? आणि चौथं महत्त्वाचं याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल माझ्या एकट्याचं नसून तुमच्या सर्वांचंच म्हणजे आपल्या सर्वांचं हे चॅनल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये खूप महत्त्वाची माहिती मी शेअर करणार आहे आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओमधला आपण दुसरा महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत. सध्या अमेरिका भारतावर टेरिफ का लावत आहे? तर त्याची काही कारणे आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण आहे की सध्या रूस आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे, हे युद्ध अमेरिकेला थांबवायचं आहे. पण हे युद्ध कधी थांबेल? ज्यावेळेस रूस हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल त्यावेळेस हे युद्ध थांबू शकेल. त्यामुळं अमेरिका काय करत आहे सध्या की रूस सोबत ज्यांचे काही व्यापार संबंध आहेत त्यामध्ये भारत देश आहे. तर अमेरिकेचं असं म्हणणं आहे की तुम्ही रूसकडनं जे काही परचेस करताय ते तेल वगैरे ह्या गोष्टी घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्याकडनं वस्तू घेऊन युद्धाला खतपाणी घालत आहे असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं म्हणणं आहे. सो हे एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण, काही दिवसाखाली जे ऑपरेशन सिंदूर झालं होतं आणि त्यामध्ये भारत पाकिस्तानमध्ये बऱ्याचशा गोष्टी काही तणावाच्या घडलेल्या होत्या. त्यावेळेस अमेरिकेने सीज फायर किंवा ह्या गोष्टी नियम अटी बसवून त्यांचं म्हणणं होतं की आम्ही युद्ध थांबवलं. तो भारताने जो काही दावा होता तो फेटाळून लावला. युद्ध तुम्ही थांबवलं नाही, पाकिस्तान नतमस्तक झाला आणि युद्ध थांबलं, हा दावा भारताने केला. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प जो आहे की ते भारतावर नाराज झाले आणि त्यांनी टेरिफ लावायला सुरुवात केली. आता आपण एक पहिली बाजू जर समजून घेतली की रशियाकडून भारत हा देश एकटाच आहे का जे क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल घेणारा? चायना पण आहे. चायना आपल्यापेक्षा जास्त कितीतरी मोठ्या पटीने घेतो. त्याच्यानंतर स्वतः अमेरिका सुद्धा रशियासोबत 2 वर्षापासून ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर जेवढे युरोपियन कंट्री आहेत तेवढे रशियाकडनं गॅस घेत आहेत. जर रशियाने गॅस नाही दिला तर ते थंडीनं कुडकुडून मरतील. बरं, याच्यामध्ये भारत देश रशियाकडनं का घेतोय? तर आपल्याला पाठीमागच्या 2 ते 3 वर्षाच्या ट्रेडमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख कोटी रुपयाचा मुनाफा झालेला आहे. हा मुनाफा कसा झालेला आहे? कारण भारत देश जे काही बॅलर येतात त्या पर बॅलरच्या पाठीमागं 2.5% पासून ते 30% डिस्काउंट हा रशिया आपल्या भारत देशाला देतो. आणि हा डिस्काउंट छोटा नाहीये मित्रांनो. म्हणून आपल्या भारत देशाला रशियापासून 1.5 ते 2 लाख कोटीचा फायदा झालेला आहे. म्हणून आपला भारत देश रशियासोबत ट्रेड करतोय. यामध्ये अमेरिकेचा काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्ही त्याच्यासोबत ट्रेड करायचं नाही. जी मार्केट प्राइस आहे तीच तुम्ही घ्यायची. भले दुसऱ्या देशाकडनं घ्या. म्हणजे हुकुमशाही झाली आणि तिथे आपला भारत देश कधीही नतमस्तक होणार नाही. साधं सरळ एक्झाम्पल आहे. आपल्या गावाकडे जर कोणी 10 रुपयाचा डिस्काउंट दिला तर लोक किराणा मालाचं दुकान चेंज करतात. हे तर काय आपल्याकडे ही खूप मोठी अमाऊंट आहे. त्यामुळं सध्या अमेरिका भारतावर टेरिफ लावत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टेरिफ म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत हे समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं सोप्या भाषेत जर आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर टेरिफ म्हणजे काय की आयात होणाऱ्या वस्तूवर लावला जाणारा कर. आता हा टेरिफ का लावला जातो? दोन देशांमध्ये जर व्यवहार होत असेल तर एक देश दुसऱ्या देशाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी सुद्धा टेरिफ लावतात. पहिली गोष्ट, जेणेकरून काय होतं की आता उदाहरणात समजून घेऊ हे कशा पद्धतीने वर्किंग होतं. समजा भारतामधली एखादी फार्मास्युटिकल आयटम अमेरिकेमध्ये 100 रुपयाला जात असेल आणि अमेरिकेने आता 50 रुपये त्यावर टेरिफ लावला तर अमेरिकेमधल्या नागरिकाला ती वस्तू 150 रुपयाला मिळणार आहे. 100 रुपये भारताचा दर आणि 50 रुपये टेरिफचे. त्यावेळेस अमेरिकामधला व्यक्ती काय करतो की तीच वस्तू 125 रुपयाला दुसऱ्या कुठल्या देशाच्या ब्रँडकडून मिळते का हा चेक करतो आणि तिथं युजर वर्ग हा डायव्हर्ट होतो त्या देशाचा आणि अशा पद्धतीने दुसऱ्या देशाचा जो एक्सपोर्ट आहे तो कमकुवत केला जातो. पहिलं एक टेरिफचं कारण आहे. दुसरं टेरिफचं कारण असं आहे की लोकल वस्तूला प्राधान्य देण्यासाठी इम्पोर्ट होणाऱ्या वस्तूवर टेरिफ लावला जातो. म्हणजे यामध्ये एक आहे की तुम्ही इम्पोर्ट होणाऱ्या वस्तू थांबवू शकत नाहीत पण त्यावर तुम्ही चार्ज लावू शकता. म्हणजे ते बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक थांबल्या जातील. हा पण प्रकार आहे. म्हणून या पद्धतीने टेरिफ लावले जातात. आता आपण टेरिफचा पहिला प्रकार बघितला
एखाद्या आयात होणाऱ्या वस्तूवर डायरेक्ट कर लावणे म्हणजे त्याला टेरिफ म्हणतो. दुसरा जो टेरिफचा प्रकार येतो त्याला आपण रेसिप्रोकल टेरिफ म्हणतो. सो हा जो टेरिफ आहे तो दोन देशामध्ये जर ट्रेड होत असेल, समजा आज भारत अमेरिकेला 100 रुपयाला एखादी मेडिसिन विकतायत आणि ते तिथे 50 रुपये टेरिफ लावतात. उद्या अमेरिका जर एखादी वस्तू भारताला 100 रुपयाला विकत असेल डिफेन्स मधली, तर भारत सुद्धा त्यावर 50 रुपये टेरिफ लावणार. म्हणजेच याला आपण रेसिप्रोकल टेरिफ म्हणतो. म्हणजे तुम्ही टेरिफ लावलं, आम्ही पण टेरिफ लावणार. आणि तिसरा गोष्ट आहे त्याच्यामध्ये ट्रेड वॉर. आता ट्रेड वॉर काय की आपण बऱ्याच वेळा ऐकतो की चायना अमेरिकामध्ये ट्रेड वॉर होतो. ट्रेड वॉर म्हणजे काय की तिकडून तुम्ही एका प्राइसवर किंमत वाढवली की आम्ही इकडून एका प्राइसवर किंमत वाढवणार. म्हणजे तुम्ही 100 रुपयाची वस्तू आमची 150 रुपयाला तुमच्या देशात केली की तुमची पण वस्तू आम्ही 100 रुपयाची आमच्या देशात 150 रुपयाला करणार. हा ट्रेड वॉर होतो. मग यामुळे दोन देशाचे आर्थिक संबंध हे ताणले जातात आणि याचा इम्पॅक्ट अर्थव्यवस्था दोन्ही देशाचा होतो. सो हे झालं टेरिफचं प्रकार. आता आपण हे बघणार आहोत की आपला भारत देश जो आहे तो अमेरिकेला कोणकोणत्या गोष्टी एक्सपोर्ट करतो. त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे फार्मास्युटिकल पार्ट, ज्याच्यामध्ये आपण मेडिसिन वगैरे ह्या ज्या गोष्टी अमेरिकेला एक्सपोर्ट करतो त्याचं प्रमाण आहे 12%. दुसरा आहे जेम्स आहेत, काही स्टोन्स आहेत. सो असे जे काही खनिज आहेत तर ते सुद्धा आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो, त्याचं प्रमाण आहे 14% अमेरिकेमध्ये. तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे इलेक्ट्रिकल आयटम, त्याचं इलेक्ट्रिकल आयटम आणि त्याचे अप्लायन्सेस वगैरे, तर ते आपण जवळजवळ 12% अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. चौथं त्यामध्ये मिनरल ऑइल आहे, कार्स आहेत, त्याच्यानंतर ट्रॅक्टर्स आहेत. सो असे काही बरेचसे पार्ट आहेत. त्याच्यानंतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहे आपली. तर हे सर्व मटेरियल आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. आता पहिलं जर आपण बघितलं जेम्स स्टोन वगैरे ह्या गोष्टी या ज्या आपण काही एक्सपोर्ट करतो तर तिथे जनरली लोक खनिज काही असतील तर त्याच्यावर एक थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो. दुसरा जो पार्ट आहे फार्मास्युटिकल त्याच्यावर फारसा होणार नाही असं मला वाटतं, कारण त्याचं रिझन असं आहे की जनरली फार्मास्युटिकल जो काही आयटम आहे मेडिसिन हे व्यक्तीच्या आरोग्याच्या संदर्भात असणारी गोष्ट आहे. त्यामुळे कुठलाही व्यक्ती जरी समजा काही अमाऊंट वाढली तर त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही, थोडीफार अमाऊंट बेअर करतो, पण तीच ब्रँडची किंवा त्याच मेडिसिन तो वस्तू वापरत असतो. आता दुसरं अमेरिकेने पहिलं बघा टेरिफ 7 तारखेला लावलं 25% आणि दुसऱ्या टेरिफमध्ये 20 दिवसाचा गॅप ठेवलेला आहे. कारण जर त्या देशाने टेरिफ लावलेला असेल, तिथली महागाई वाढली तर तिथली जनता सुद्धा त्या देशाची जे काही सिस्टीम आहे त्यांच्यावर ओरडत असते किंवा बाकीच्या गोष्टी होत असतात. आता यामध्ये हा 20 दिवसाचा काळ का घेतलेला अमेरिकेने, कारण अमेरिकेला यामध्ये काही सेकंड सोर्स त्यांना तयार करायचे येतं आणि बी फ्रँकली फार्मामध्ये सेकंड सोर्स लगेच 20-25 दिवसात होत नाही, त्याला भरपूर गोष्टी पुरवून लागतात. त्यामुळे फार्मा इंडस्ट्री आपल्या काही खूप असा फरक पडेल असं अजिबात नाहीये. तिसरा पार्ट आहे इलेक्ट्रिकल आयटम. तिथे तर थोडाफार फरक होऊ शकतो, कारण आपले जर रेट वाढले तर कंपॅरिझन जे काही अदर देश आहेत की जे अमेरिकेला एक्सपोर्ट करतात तर त्यांचे रेट कमी होतील, आपले रेट तिथल्या लोकांसाठी वाढतील आणि त्याचा इम्पॅक्ट थोडाफार आपल्याला होऊ शकतो. टेक्स्टाईल जे काही वस्त्र उद्योग आहे किंवा ह्या गोष्टी आहेत याच्यावर थोडाफार इम्पॅक्ट होईल आपला. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल मधलं जे काही कार ट्रॅक्टर याचं प्रमाण बघितलं तर 2 ते 2.25% आहे, त्याच्यामुळे तेवढा काही मोठा फरक नाहीये. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेला फार्मास्युटिकल आणि जेम्स स्टोन वगैरे ही इंडस्ट्री जर सोडता तर मेजर असं पर्सेंटेज बिलो 10%च्या आतमध्येच आहोत आपण. त्यामुळे थोडाफार याचा इम्पॅक्ट जाणवेल आपल्या आणि त्याचाच इम्पॅक्ट काल जी एक न्यूज होती की ज्याच्यामध्ये रुपयाची जी काही घसरण झालेली आहे 87 रुपीज प्लस डॉलर गेला होता, तर ती थोडीफार होणार आहे मित्रांनो. पण त्यामध्ये सुद्धा आता आपला भारत देश ॲडिशनल देशासोबत एक्सपोर्टच्या गोष्टीचं डिस्कशन चालू आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्यासोबत रूस, नॉर्थ कोरिया वगैरे असे बरेचसे देश आहेत. याच्यामध्ये मला आणखी एक असा पार्ट वाटतो की जर अमेरिकेसोबत जास्त तणाव वाढला तसं होणार नाहीये, कारण तिथले सुद्धा जे काही नेते आहेत तर ते सुद्धा त्यांना अपोज करत आहेत की भारत हा एवढा चांगला मित्र देश असून तुम्ही या पण टेरिफ लावून चुकीचं आहे. त्यामुळे त्या देश अमेरिकेमधून सुद्धा स्वतः विरोध होतोय. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर एवढा काही मेजर इम्पॅक्ट होणार नाही, थोडाफार होईल, पण आपल्याला सुद्धा काही गोष्टींमध्ये एवढं समजून घ्यावं लागणार आहे, कारण देशहित हे आपल्यासाठी प्रायमरी असलं पाहिजे. या व्हिडिओमधला आपण आणखी एक महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे आता अमेरिका भारताला काय काय सप्लाय करतं. ठीक आहे, आता तुम्ही आमच्यावर टेरिफ लावलं, आता आम्ही तुमच्यावर काय काय टेरिफ लावू शकतो हे पण आपण बघायला पाहिजे.
अमेरिका आपल्या भारताला कॅम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्समधल्या वस्तू आणि सॉफ्टवेअर या 4 मेजर गोष्टींमध्ये भारताला सप्लाय होतं. आणि आपल्या सर्वात महत्त्वाची काय गोष्ट आहे माहिती आहे का? भारत देशामध्ये युजर भरपूर आहेत. सॉफ्टवेअर म्हटलं की कुठलाही देश पहिलं भारतात लॉन्च करायला उत्साही असतो. त्याचं कारण म्हणजे काय, की आपल्याकडे लोकसंख्येला कमी नाहीये. आता आपण 150 कोटी प्लस लोकसंख्या क्रॉस केलेली आहे. त्याच्यामुळं अमेरिकेला सुद्धा ही भीती आहे. त्यामुळेच अमेरिका मुदत ठेवून टेरिफ लावते, डायरेक्ट टेरिफ लावत नाहीये. सो जर अमेरिकेने टेरिफचं प्रमाण तसंच ठेवलं तर भारत सुद्धा या देशावर टेरिफ लावू शकतो. आणि मग यामध्ये जे काही त्यांचे मेजर सॉफ्टवेअर किंवा बाकीच्या गोष्टी आहेत याचा इम्पॅक्ट सुद्धा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. त्यामुळे मित्रांनो घाबरून जायची काही गरज नाहीये. भारताची अर्थव्यवस्था तशी व्यवस्थित आहे. बऱ्याच वेगवेगळे सर्वे आलेले आहेत. ठीक आहे, थोडं देशमध्ये गॅप डाऊन होतं, पण एक आहे की आता जर अमेरिकेसमोर आपण ह्या गोष्टीसाठी नतमस्तक झालो तर उद्या कुठलाही देश त्यांना भारतामधल्या इम्पोर्ट होणाऱ्या वस्तूवर टेरिफ लावून भारताला झोपवू शकतो आणि आपलं स्वाभिमान हळूहळू कमी होत जाईल. त्याच्यामुळं ॲज आपण भारत देशातला एक नागरिक म्हणून सुद्धा आपण आपल्या देशाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो हा मॅक्झिमम व्हिडिओ आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत गेला पाहिजे. या बेसिक गोष्टी त्यांना माहिती कळली पाहिजे, कारण बरेच लोकांचे भ्रम आहेत की टेरिफ लागले म्हणजे आपली अर्थव्यवस्था बुडणार, अर्थव्यवस्था क्रॅक होणार, मेजर इम्पॅक्ट होणार, असं काही होणार नाहीये. कारण आपला भारत देश ऑलरेडी ह्या गोष्टीसाठी माहिती होतं. कारण अमेरिका पाठीमागच्या 60 वर्षापासून कधीच कुणाचा झाला नाहीये. अमेरिकासोबत मैत्री करणं पण चुकीचं आहे, दुश्मनी करणं पण चुकीचं आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या देशासोबत आता राहायचं आहे. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.